Hello everyone. Welcome to all. Myself Professor Rashmi Hirlekar from Saha Kelkar College, Devgad. This is the lecture on research methodology. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss about remaining objective of research. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्चचे 2 व्हिडिओ केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त 5 ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचे त्याचे आपण चर्चा केली. उरलेले जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर एक मागील ऑब्जेक्टिव्हचा रिकॅप. तर मेन रिसर्च म्हणजे बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च आर first one to identify problem and solution thereupon, second one to validate given laws, third one to acquire pertinent information, fourth one to propagate new theories, and fifth one is to forecast future happening. म्हणजे आपण 5 ऑब्जेक्टिव्ह बघितले. समस्या आणि त्याचं समाधान शोधणं, समस्या शोधून काढणं, समाधान शोधणं, जे कायदे केलेले आहेत ते आताही लागू पडतात की नाही याचा शोध घेणं, आणि त्याचे अपवाद जे आहेत ते तर आता कायदे झाले नाहीत ना ते पाहणं. तिसरं बघितलं होतं की समर्पक माहिती शोधणं माहितीच्या जालातनं. त्याच्यानंतर चौथं आपण बघितलं होतं की जुन्या थिअरीच्या आधारावर नवीन थिअरी निर्माण करणं, नवीन शोध लावणं, आणि फोरकास्ट फ्युचर हॅपनिंग भविष्याचा वेध घेणं. हे 5 ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. रिमेनिंग ऑब्जेक्टिव्ह वी विल डिस्कस हिअर इन धिस व्हिडिओ. सहावा ऑब्जेक्टिव्ह आपण इथे 6व्या ऑब्जेक्टिव्हचा विचार करणार आहोत. इट इज ऑब्जेक्टिव्ह नंबर एफ. टू एस्टॅब्लिश इंटर रिलेशनशिप. We find a kind of interrelationship between two or more variables. For interrelationship, various explanations can be offered. The objective of research is to offer and analyze what kind of interrelationship exists between two variables and offer explanation for it. बघा काय म्हटलं की इंटर रिलेशनशिप इस्टॅब्लिश करणं हा सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह आहे रिसर्चचा. आता हे इंटर रिलेशनशिप वेगवेगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण करून आपण स्पष्ट करू शकतो की या 2 व्हेरिएबल मध्ये कसं रिलेशन आहे, त्यांचं इंटर रिलेशनशिप कसं आहे हे आपण एक्सप्लेनेशन देऊन करू शकतो. Objective of research is to offer and analyze what kind of interrelationship. एकतर ह्यांच्यातलं असलेलं इंटर रिलेशनशिप सांगणं आणि ते अनालाइज करणं कोणत्या प्रकारचं आहे. एक्झिस्ट बिटवीन 2 व्हेरिएबल्स अँड ऑफर एक्सप्लेनेशन फॉर इट, त्याचं स्पष्टीकरण देणं. उदाहरणार्थ, फॉर इन्स्टन्स वी फाइंड देअर इज अ पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन स्टुडंट preparation for and student performance in examination, because generally the student who prepare well will be perform well. बघा इंटर रिलेशनशिप कोणत्याही 2 व्हेरिएबल मधला संबंध. आता त्यातलं उदाहरण त्यांनी इथे काय दिलंय की समजा मुलांनी परीक्षेच्या आधी केलेली तयारी. ज्या मुलांनी परीक्षेच्या आधी चांगली तयारी केली आहे, दे परफॉर्म वेल in examination. This is interrelationship. The student who prepare well will also perform well. There may also be negative relationship between two, for which the researcher may prove through the explanation. आता जसं आपण बघितलं की अरे जो चांगली तयारी करतो तो चांगला परफॉर्म करतो. तसंच असं सुद्धा एक उदाहरण देता येईल की ज्या मुलांनी परीक्षेच्या आदल्या रात्री चांगली झोप घेतली, व्यवस्थित झोपले आहेत, ते सुद्धा पेपर म्हणजे आधी अभ्यास केलाय त्यांनी, पण झोपही चांगली घेतलीये, ते चांगला पेपर लिहितात. आणि ज्या मुलांनी रात्रभर अभ्यास केलाय आणि पेपर लिहितात, तर ते पेपर लिहित असताना
मग ते कदाचित अक्षर खराब असेल किंवा तेवढंसं चांगलं नसेल. एक साधं उदाहरण मी तुम्हाला यासाठी सांगते, की एखादं गणित तुमच्या समोर आलं आणि एखादं गणित असेल किंवा एखादी समस्या असेल, ती तुम्हाला सांगितली की तुम्हाला सोडवायची आहे. ज्या वेळेला तुमच्या मनात खूप गोंधळ, गडबड असं असतं ना, की आणि तुम्ही मनाने उद्विग्न असता, तुम्हाला त्याचं उत्तर नाही शोधता येत. पण तीच समस्या तुम्ही शांत आहात एकदम, तर ती तुम्ही एकदम व्यवस्थित सोडवता. असा अनुभव कधी तुम्ही घेतला आहे का? याचा विचार करा. असं होतं, की आपण खूप गडबडीत असलो, तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगता येत नाही आणि एकदम शांत असलो, तर त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पटकन सांगता येतं आणि मग आपल्याला आठवतं, की "अरे, हो, की हे आहे." किंवा एखादी समस्या सोडवत असताना तुमचं बॅलन्स माइंड असणं फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुमचं माइंड बॅलन्स नसतं, that time you cannot find the solution. This is interrelationship. To bring out new thoughts, most positive objective of research is to bring out new thoughts for betterment of the society and nation as a whole. नवीन विचार, मग बेटरमेंट ऑफ सोसायटी और नेशन, देशाच्या बेटरमेंटसाठी. जसं की लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान हा नारा दिला. त्या नाऱ्याचा उपयोग काय झालं, की अं, जे सैनिक होते त्यांनाही उभारी आली, की अरे आपला पंतप्रधान आपल्याविषयी विचार करतोय. आणि जे शेतकरी होते त्यांनी खूप कष्ट करून चांगल्या प्रकारे पिकवलं, अन्नधान्य पिकवलं. तर असे नवीन थॉट्स आणणं. The outcome of every type of research is to provide through provoking ideas which should be help in improvement work and enhancement quality. Provoking ideas, अशा आयडिया शोधणं ज्या इम्प्रूव्हमेंट अँड इन्हान्स द क्वालिटी, अशा आयडिया शोधणं. द बेस्ट एक्झाम्पल फॉर धिस could be improved teaching method, evaluation schemes, quicker and error-free result, etc. म्हणजे शिकवण्याची पद्धत बदलणं, इव्हॅल्युएशन स्कीम्स, एखादी स्कीम असेल ती इव्हॅल्युएट करणं, एखाद्या गोष्टीला क्विकर आणि एरर फ्री रिझल्ट, उत्तर शोधणं एखाद्या प्रश्नाचं, विच विल आल्सो हेल्प एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड अदर स्टेक होल्डर. प्रॉब्लेम नंबर एच, म्हणजे कितवा, तीस प्रॉब्लेम नाही सॉरी, ऑब्जेक्टिव्ह नंबर 3 या व्हिडिओतलं 3. आणि आपण एकूण ऑब्जेक्टिव्ह नंबर 8वा आहे एच, टू ऍड द वेल्थ of knowledge. Basic objective of research is to enrich and develop knowledge in various fields such as science, arts, commerce, management, information, communication, technology, etc. All these areas possess abundant wealth of knowledge. Research should ensure that there is a value addition to the existing stock of knowledge. बघा, आपण रिसर्च करतो, देअर शुड बी व्हॅल्यू ऍडिशन टू द एक्झिस्टिंग स्टॉक ऑफ नॉलेज. जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे. तर म्हणजे भर पाडणं हे एक मेन रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह आहे. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च इज टू एनरिच अँड डेव्हलप द नॉलेज इन व्हेरियस फील्ड. मग ते सायन्स असेल, आर्ट्स असेल, मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन एटसेट्रा, सगळ्यात. तर ज्ञानामध्ये भर पाडणं हा बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे रिसर्चचा. चौथं, टू व्हेरीफाय अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ रिकमेंडेशन. बघा, ज्या सुचवलेत उपाय, तर ते व्हेरीफाय करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि ते उपाय लागू करणं. Another objective of research is to check whether recommendation or suggestions provided have been implemented or not. For this purpose, the prerequisite condition
is that researcher out of his efficient finding should ensure that recommendation made for solving the problem identifying are implementable and workable. Therefore, verification of implementation of recommendation is imperative. काय म्हटलं की जे काही सुचवलेलं आहे, another objective of research is to check whether recommendation or suggestion provided have been implemented or not. जे रिकमेंडेशन केलं किंवा सजेशन केलं त्याचं इम्प्लिमेंटेशन झालंय की नाही. फॉर दिस पर्पज प्री रिक्विजिट कंडिशन is that research out of efficient finding should be ensure recommendation made for solving the problem identified are implementable or workable. म्हणजे एखादी समस्या आहे त्याला उपाय सुचवला, तो उपाय इम्प्लिमेंटेबल आहे का, वर्केबल आहे का, हे पहिला शोधणं. दिस इज ऑल्सो बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. Therefore, verification and implementation of recommendation is imperative. महत्वाचा आहे. Verification आणि implementation of recommendation is imperative. The last objective of research is to assess the success of implemented recommendation. आपण अगोदर बघितलेलं होतं की एखादं रिकमेंडेशन जे आहे तर ते व्हेरीफाय करणं, म्हणजे ते वर्केबल आहे का ते पाहणं. आणि ते वर्केबल झाल्यानंतर आपण ते इम्प्लिमेंट करतो आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर ते यशस्वी झालं की नाही ते बघणं हा सुद्धा रिसर्चचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे एखादी समस्या शोधणं, समस्येचं मूळ शोधणं, त्याला समाधान शोधणं, समाधान शोधल्यानंतर म्हणजे जे सजेशन्स दिले ते वर्केबल आहे की नाही हे व्हेरीफाय करणं, त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर त्याची यशस्वीतता मोजणं हा सुद्धा बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे रिसर्चचा. मेनी टाइम्स it so happens that researcher after recommending implementable solution finds while verifying that this recommendation have been implemented but there is no benefit or positive outcome after its implementation. Therefore, objective of research should be to find out why the desired outcome was not achieved even after workable, implementable and effective recommendation for solving the identified problem. म्हणजे रिसर्चरने बऱ्याचदा असं होतं की एखादं रिकमेंडेशन जे आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं, ते रिकमेंडेशन जे आहे ते इम्प्लिमेंटेबल आहे की नाही हे आपण शोधलं, व्हेरीफाईंग दॅट रिकमेंडेशन हॅव बीन इम्प्लिमेंटेड, इम्प्लिमेंट केलं की नाही ते पण बघितलं, पण तरी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह बेनिफिट दिसत नाही. हा पॉझिटिव्ह बेनिफिट का दिसत नाही हे शोधणं हे सुद्धा रिसर्चचं एक बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे. कधी कधी काय होतं बघा की डॉक्टर एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करतात आणि सांगतात की अरे ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालंय, काही प्रॉब्लेम नाहीये, आता ही इज आउट ऑफ डेंजर. आणि असं असून सुद्धा नंतर लक्षात येतं की नाही, तो पेशंट गेला किंवा ते यशस्वी झालं नाही, पुन्हा आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. तर अशा वेळेला का असं झालं, टू ऍक्सेस द सक्सेस ऑफ इम्प्लिमेंटेड रिकमेंडेशन हे शोधणं, दिस इज द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. So students, we have seen objective of research. First one is to identify problem and solution thereupon. समस्या शोधणं आणि त्याचं सोल्युशन शोधणं. Second one, to validate given laws. जे लॉज आहेत, मग ते सोशल सायन्स मधले असतील किंवा सायन्स मधले असतील, ते व्हॅलिडेट म्हणजे आता अजूनही लागू पडतात की नाही ते पाहणं. थर्ड वन, टू अक्वायर पर्टिनंट इन्फॉर्मेशन. समर्पक माहिती, योग्य माहिती शोधणं. फोर्थ वन, टू प्रोपोगेट न्यू थिअरी. नवीन थिअरी अस्तित्वात आणणं, नवीन सिद्धांत मांडणं असा त्याचा सरळ सरळ अर्थ. फिफ्थ वन,
भविष्याचा वेध घेणं, ॲक्युरेट वेध घेणं. 6वं, इस्टॅब्लिश इंटर रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल मध्ये काय संबंध आहे तो शोधणं. 7वं, टू ब्रिंग आउट न्यू थॉट्स, नवीन विचार अस्तित्वात आणणं. त्याच्यानंतर 8वं, टू ऍड टू द वेल्थ ऑफ नॉलेज, ज्ञानाच्या संपत्तीमध्ये भर घालणं. त्याच्यानंतर 9वं, टू व्हेरीफाय इम्प्लिमेंटेशन ऑफ रिकमेंडेशन, जे रिकमेंडेशन आहे ते व्हेरीफाय करणं, इट इज इम्प्लिमेंटेबल ऑर नॉट, वर्केबल ऑर नॉट, ते फाइंड आउट करणं. आणि लास्ट वन, टू ऍक्सेस द सक्सेस ऑफ इम्प्लिमेंटेड रिकमेंडेशन, म्हणजे एखादं रिकमेंडेशन आहे ते वर्केबल रिकमेंडेशन आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर त्याची यशस्वीतता तपासणं. फ्रॉम ऑल these objectives, we find out research is not only rigorous and systematic study, but it is continuous aspect. Hence, for researcher, there is always a comma and never a full stop. म्हणजे रिसर्च ही इट इज नेव्हर एंडिंग प्रोसेस, ही सातत्याने चालत राहणारी गोष्ट आहे. सतत संशोधन. आणि लक्षात घ्या, पूर्वापार मानवाने हे संशोधन केलं म्हणून आज आपण इथपर्यंत प्रगत झालो. नाही तर मनुष्य हा जंगलातल्या इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी होता. पण मनुष्याला संशोधन करण्याची वृत्ती, काही गोष्टी लक्षात ठेवण्याचं हे असल्यामुळे माणसाची इतकी प्रगती झाली. तेवढी प्रगती बाकी कोणाचीही झालेली नाही. सो थँक यू फॉर टुडे. हॅपी लर्निंग टू यू. We will meet again in next lecture to discuss about importance of research. Thank you.